तुम्हाला वाटेल खोटंच की कामाला जात नाही म्हणून, खरंच मी कामाला जाते का नाही काय. अहो भाऊजी भाऊजी, मातीचे पुढे पांढरे दिसते ना. बघा ताईला आमच्या माती खाते ते, शिसार लागले. शिसारी लागली, सुपारी खाते ते. भाऊजी म्हणते ते अगं माती खाते सुपारी खाते, तसं काय करू नको, माझी गरज आहे तुला का तुझी गरज आहे मला. तुझी गरज आहे आम्हाला. तुम्हाला गरज असून काय फायदा आहे म्हणलं, आमचं कुठं काय ऐकता म्हणलं. जा म्हणलं का जीव जात नाही म्हणून हात काय फोडायचं आहे म्हणलं मला तर. अवघड आहे बा. दुकानात बघा तुम्हाला काम लागतं. भाऊजी घरी आहेत, काय की गडबड आहे. आम्हाला इथपर्यंत सोडलं आणि भाऊजी चाललं पुढं. आम्हाला रोड क्रॉस करायला लागतो ना, त्यामुळे थांबा गाडी आली ते. जाऊ जाते गाडी खाली, जाते म्हणलं गाडी खाली. कशाला इतकं बी जीवाला तरसून येऊ माणसानं. मरू दे, वाटत नाही काय मरायचं बी भाऊ वाटतंय मला. थांबा ती फास्ट येते ती. काय गेले मी इतका फास्ट गाड्या तर गेले. काय भेट नाही ते अजिबात कशाला. होय तोंड बिन कसं काय येत नाही सुपारीनं तुम्हाला. मला मातीला लय तोंड येतं. माती ना पण माती खायची सवय का बसून लागली. माती खायची सवय कसं का बसून लागली. मातीचा वास आला की माती खावा. पण आता दुकानात होते, आता इथं कुठं माती आहे. गावाकडे आपल्या मातीचा वास आला की माती. ह्याच्यामुळं त्यांच्या अंगाला मात नाही बघा. टेन्शन ना माती. अहो गोळा झाल्यावर कसली पंचायत आहे. मरू दे. तर चला आलंय आता आमचं खेपा कामा. चला सकाळचा अवतार कसा, आताचा अवतार कसा. काय कामा नाही ते आहे का नाही, त्यामुळं तसं. तर बऱ्याच जणांचं असं आलंय चांगलं चांगलं चांगलं, आणि काय बऱ्याच जणांचं जे आपलं होतं ते त्यांचं. तर मी कोणाचेच कमेंट बी सांगणार नाही, फक्त चांगले आहे त्यांचं सांगणार की एक नंबर खूप छान असं दिसतंय म्हणून सांगितलंय मला. तर थँक्यू बरं का मनापासून, तुमचा खूप खूप आभारच करताय. मनापासून धन्यवाद आहे का नाही. तर कोणाला पटतं कोणाला नाही पटत. तर काही जणांचं असं विचारायचं की असंच राहावा दोघीनं एकामेकाच्या जीवानं भावानं, अशी जी विनयती घालत जा, असंच चांगलं दिसतंय. असं कसं की चांगल्या कमेंटचं चांगलं स्वागत केलं म्हणजे बरं असतंय. तर ते ताईला सांगते आता मी की काल सुट्टी माझं कारण घ्यायचं, सारखी सुट्टी बी घेणं हे चुकीचंच आहे. पण काय करता, शरीर नाही आपलं साथ दिल्यावर तर घ्यावंच लागते या. आणि तसं बी काय नाही की मालकाला विचारून गेलते, नाही दम निघलं तर आता हे एवढ्यातच गोळी खाल्ली. आता हे एवढ्यातच भाऊजीला आणायला लावलं, ते भाऊजी गेलतंय. मग त्यांना 20 रुपये सोडलं. थांबा मी आले. 20 रुपये सोडलं आणि म्हणलं पहिले गोळी आणा भाऊजी, इतकं तर अजून 2-3 दुखतंय, बोलायचं कामच नाही. तर पहिली गोळी खाल्ली. तिकडं पटांगणात येऊन बसलं का बघा मच्छर चावते ते. तरी नाकात उगत दिसतंय का नाही. काय करता आता,
ही बाहेर आलेलं एवढं नाकातलं दिसतंय आतलं पण आतलं तर किती असेल ना गिळा येतंय ना गिळायलाय ना येतंय मग काय तसं मला शेंबूड येत नाही मला आला तर कसले हात आहे कसं वाटतंय डोळ्यात अयो आलं तर कसलं होईल रातायला मागाशी तर जेवण करत होते आणि ते तिकटाचा हात थोडा इथं लागला तर त्यांचा इतका जीव तरमाळला माझ्या तर नाकातच आहे कसं व्हायचंय असं असं वडा गेला तर हा हम्म. तर सोसणं बी लय अवघड असतंय बघा नाही शरीरानं साथ दिल्यावर मग तसं जावंच लागतं या आणि जेवढं साथ म्हणजे जेवढं सहन होतं तेवढं तर माणूस करतच का नाही त्याच्या पलीकडे नाही होत तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की तू जाऊन ये दवाखान्यात चालेलो पैसा पैसा मांगती है हम्म वो थी पैसा देने पड़ेगा तुम हमको पहले पैसा लाएंगे स्वप्न पडलं काय भाभीला तर सगळ्याचं म्हणणं आहे की रात्ताच्या तोंडात काय असतं या तर रात्ता एक मी सांगू का आता काय काय खात्या त्या सकाळच्याच व्हिडिओ मध्ये सांगितलं म्हणजे ह्याच व्हिडिओ मध्ये आहे पण सकाळी सांगितलं होतं सुपारी बिन माती बी खाती आणि सुपारी बी असते आणि माती पण असते त्यांना किती बरं सांगितलंय की माती पण खात जाऊ नका सुपारी खात जाऊ नका तुम्ही वाळायला लागलाय तर काय नाही त्यांचं ते काय म्हणते की बेचा पाडा काय म्हणते ते मागचा पाडा पुढं हा ते काय असतंय ते पुढचं का मागचं ते त्यांचं चालूच आहे तर भाऊजी सुद्धा म्हणत होते त्यांना सकाळी की तू एक कुठलं तरी व्यसन कर सुपारी तरी खा नाहीतर माती तरी खा पण काय नाही ते काय खाऊन येत आहे चांगलं नसतं या ते काय जगून तर कुणासाठी जगावं बाई अहो पण ती मरण बी यायला सुखाने मरत नाही कधीच तर पुढून मरतय ना तडपडून ते पोटात तडपडा नाही. गोळा जाऊ दे गोळा काढायला लागला का नाही डॉक्टरला म्हणाल की नाही मला बिगर भूल देतच का नाही माझं ते गोळा काढा आपण ती आता आपल्याला त्रास जे होणार आहे ते तरच काढायचंच मग व्हिडिओ होतील की 4-5 मग सायकडच जाते मी इथं तर किती बरं सांगितलं तुम्हाला भाऊजीला सांगतो ते काय मी सांगितलं ते ऐकते का ऐकते का अहो तुमचा भाऊजी म्हणजे कोण तुमचं लेकरं बी ऐकत नाही ते भाऊजी बी ऐकत नाही पण तुम्ही तर ऐकत आहोत कुणाचं ऐकू मग तुम्ही ते सुपारी माझंच कोण ऐकत नाही मी कशाला कुणाचं ऐकू माझं काय आहे का माझं काय थिएटर अडलं या अहो खेटर तर कोणाची नसते त्या अडकत पण आपल्याला जे त्रास होणार आहे पुढे ते त्याचं काय करायचं डॉक्टरला सांगणार बिगर भूल देताच ऑपरेशन करा बिन बोबाट्या जाती आणि तडपड म्हणते ना तडपडल्यावर तेवढं 4 हिडे होते की बघा आणि पैसे तुम्हालाच काय झालं आणि त्या मागच्या पैशाला काय करायचं आहेत की मागच्यासाठी तर आता बी कमावती आता कमावते कोणासाठी त्यांचं चांगलं होईल मी मरून गेल्यावर त्यांना भेटतेला मागच्यासाठी काय काय म्हणा मी मरूच तर व्हिडिओ बनवणार दात जर काही बिगर दाताचं करणार व्हिडिओ पैसे मिळवून पैसे देऊ ना देऊ कुठलेच आत्मा असं हुड गेलं की लॉलीपॉप खायचं बाहेर पण काढायचं तसं बी करायला येतं काय ऐकतच नाही ते म्हणल्यावर आता आपण तर काय बोलायचं आहे का नाही तर आबाळ बघा वाटते सुपारी वाटते अहो ती अंगात अशक्तपणा आल्यावर तसं खाऊ वाटतं अशक्तपणा आल्यावर तर काय नाही आमचं म्हणणं की तुम्ही तेवढं खाऊ नका असं एवढं फक्त म्हणणं आहे पण आता तुम्ही खातायच म्हणल्यावर तर आता खावाच सकाळचा येताना 30 रुपये तर मला वाटतं या असेल खर्च 20 रुपयाची बाटली पाण्याची 10 रुपयाची सुपारी आणि 5 रुपयाची मागते तसं असतंय लय चावतंय मावशी चिलटे चालते चिलट अहो मला तर गांजासाठी चिलटा हिरवी आम्ही काम करतो ती कंपनी आहे बघा त्याच्या आतमध्ये आतमध्ये तेच पलीकडल्या साईडला तिथनं एक पत्र काढलेलं त्या पत्रातनं आम्ही बाहेर येतो नाही काहीच ना वाटायला येत ना
मग त्याच्या पाठी मागे MIDC आहे पेन्सिल चौकाच्या पुढं थोडं. तर तुम्ही म्हणताल कसं काय, तर आम्हाला तुम्हाला तर सांगितलं की आम्हाला थोडा टाइम मिळतो. आता ही डोळा काय सगळे 24 तासाचं काम म्हणलं तर इथं काम आहे 24 तासाचं. तर चला आता बाय.